नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मऊ तसेच जिभेवर ठेवताच विरघळणारे पाकातील रवा लाडू। हे लाडू मी अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहे, तसेच वाटीचं प्रमाण देखील सांगणार आहे। तुपामध्ये रवा कसा भाजायचा तसेच परफेक्ट पाक कसा बनवायचा, लाडूचं मिश्रण पातळ होऊ नये म्हणून काय करावे, तसेच लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी काय करावे, या सर्व टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे लाडू देखील अगदी परफेक्ट बनतील। चला तर पाकातील रवा लाडू बनवण्यासाठी सुरुवात करूया। सुरुवातीला लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे। लक्षात घ्या, बारीक रवाच घ्यायचा आहे, मोठा रवा घ्यायचा नाही। हा रवा या वाटीच्या मापाने 3 वाट्या भरलेला आहे। इथे साखर 350 ग्रॅम घेतलेली आहे। या वाटीनुसार मी 1.25 वाटी साखर घेतलेली आहे। तूप देखील 1 वाटी घेतलेला आहे आणि इथे वेलची पूड आहे। याच्यातील फक्त 1 चमचा वेलची पूड वापरायचे। आता रवा भाजायला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई थोडीशी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा किलो रवा घालायचा आहे। रवा भाजण्यासाठी जाड बुडाची कढई वापरायची आहे, तसेच गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे। जर तुम्ही मोठा गॅस करून रवा भाजला तर तो व्यवस्थित भाजत नाही आणि लगेचच करपतो, त्यामुळे लाडवाचा कलर देखील काळपट होतो आणि रवा व्यवस्थित न भाजल्यामुळे तो पाक देखील शोषून घेत नाही। आता 2 मिनिट रवा परतल्यानंतर थोडासा गरम झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण जे 1 वाटी तूप घेतलेलं आहे त्याच्यातील 3 ते 4 चमचे तूप ॲड करायचं आहे आणि मंद गॅसवरती रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। तूप घातल्यानंतर ज्या गुठळ्या तयार होतात त्या गुठळ्या देखील फोडून घ्यायचे। रवा भाजताना मंद गॅसवरतीच भाजायचा आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थित भाजला जातो, अगदी हलका फुलका होतो आणि पाक देखील चांगला शोषला जातो। आता 2 ते 3 मिनिट रवा चांगला परतला गेलेला आहे। आता पुन्हा याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तूप ॲड करायचं आहे आणि रवा मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे। आता 2 ते 3 मिनिट रवा चांगला भाजल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा राहिलेलं संपूर्ण तूप ॲड करायचं आहे आणि रवा 5 ते 6 मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे। रवा भाजल्यानंतर छान सुगंध दरवळतो, तसेच अगदी हलका फुलका देखील होतो। यावरून ओळखायचे की रवा भाजलेला आहे। रवा भाजण्यासाठी मला एकूण 20 ते 25 मिनिट लागलेले आहेत। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि रवा थोडासा हलवून घ्यायचा आहे, कारण कढई गरम आहे। आता पाक बनवायला घेऊया। त्यासाठी एका पातेल्यामध्ये 350 ग्रॅम साखर, म्हणजे वाटीच्या प्रमाणानुसार 1.25 वाटी साखर मी घेतलेली आहे। ही साखर पातेल्यामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे। इथे गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे आणि साखर विरघळेपर्यंत सतत हलवत राहायचं आहे। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर तुम्ही पाहू शकता या साखरेमध्ये खूप जास्त प्रमाणात मळी आहे, त्यामुळे या पाण्याला थोडासा काळपट कलर आलेला आहे। त्यामुळे याच्यामध्ये 2 चमचे आपण दूध ॲड करायचं आहे। याच्यामध्ये दूध ॲड केल्यामुळे त्याच्यातील मळी दुधामध्ये जमा होते, त्यामुळे आपल्याला ती अगदी व्यवस्थितपणे बाहेर काढता येते आणि पाण्याचा रंग देखील पांढरा शुभ्र होतो। तुम्ही इथे पाहू शकता मळी दुधामध्ये मिक्स होऊन ती वरती तरंगायला लागलेली आहे। आता तुम्ही ही गाळण्याच्या साहाय्याने काढून घेऊ शकता। ही मळी पाकामध्येच गाळण्याने गाळून घ्यायची आहे, त्यामुळे पाक हा जास्त प्रमाणात वेस्ट होत नाही आणि आपले पाकाचे प्रमाण देखील चुकणार नाही। आता हा पाक 5 ते 6 मिनिट मोठ्या फ्लेमवरतीच उकळून घ्यायचा आहे। आता 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हा पाक अगदी पातळ आहे। प्लेटमध्ये टाकल्यानंतर तो लगेच पसरतोय। आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि अजून 5 ते 6 मिनिट चांगला शिजवून घ्यायचा आहे। 5 ते 6 मिनिटानंतर याला पुन्हा एकदा थोडंसं चेक करून पाहायचं आहे। आता पाक दिसतानाच थोडासा दाटसर दिसत आहे। याच्यातील थोडासा पाक प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही पाहू शकता सुरुवातीला पाक हा पूर्णपणे पसरलेला होता, परंतु आता अजूनही थोडासा पसरत आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला नाही। आता 2 ते 3 मिनिट पाक चांगला शिजवून घेतलेला आहे आणि पुन्हा चेक करायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता पाक अजिबात पसरत नाही आणि आता हाताने चेक करून बघायचं आहे। याची एक तार निघत आहे, म्हणजे आपला पाक हा परफेक्ट तयार झालेला आहे। गॅस लगेच बंद करायचा आहे आणि पाक गरम असतानाच रव्यामध्ये थोडासा मिक्स करायचा आहे
हा पाक रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता लगेच पाक रव्यामध्ये पूर्णपणे जिरलेला आहे। पुन्हा राहिलेल्या पाकामधील थोडासा पाक मिक्स करायचा आहे आणि रव्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने थोडा थोडा पाक मिक्स केल्यामुळे लाडवाचं मिश्रण हे जास्त पातळ होत नाही। तुम्ही जर एकदम संपूर्ण पाक याच्यामध्ये ओतला तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्ही ही ट्रिक वापरून नक्की पहा, तुमचं मिश्रण हे जास्त पातळ होणार नाही। रवा भाजताना मंद गॅसवरती भाजल्यामुळे तो अगदी हलका फुलका झालेला आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये पाक घातल्यामुळे लगेच शोषला जातो। तसेच रवा भाजल्यानंतर थोडासा कोमट करूनच घ्यायचा आहे, म्हणजे मग पाक लगेच शोषला जातो आणि लाडू मऊ होतात। तुम्ही पाहू शकता इथे राहिलेला संपूर्ण पाक मी रव्याच्या मिश्रणामध्ये घातलेला आहे, म्हणजेच मी जे वापरलेलं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता संपूर्ण पाक घातल्यानंतर मिश्रण चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे थोडंसं पातळ दिसत आहे। हे मिश्रण असंच असलं पाहिजे, कारण नंतर हे 15 मिनिट मुरत ठेवायचं आहे, तेव्हा संपूर्णपणे पाक याच्यामध्ये मुरला जातो। आता उलटनं बाजूला काढून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवत असताना आतमध्ये उलटनं ठेवायचं नाही, नाहीतर साईडने वाफ निघून जाते। आता 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण पूर्णपणे घट्ट झालेलं आहे, म्हणजेच रव्याने संपूर्णपणे पाक शोषून घेतलेला आहे। आता हे थोडंसं कोमट असतानाच हाताने सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि पूर्णतः रवा मोकळा करून घ्यायचा आहे। आता याचे लाडू बांधायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी मऊ असं झालेलं आहे आणि लाडू अगदी सहजरित्या बांधला जात आहे। लाडू बांधत असताना अंदाजानुसार मुठीमध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे, म्हणजे सर्व लाडूची साईज ही एकसारखी होते। लाडू बांधून झाल्यानंतर दोन्ही हातावरती घेऊन असा गोल गोल फिरवायचा आहे, म्हणजे लाडवाचा आकार देखील चांगला गोल होतो। तुम्ही पाहू शकता किती छान लाडू तयार झालेला आहे। लाडू बांधत असताना सुरुवातीला अगदी घट्ट असं दाबून घ्यायचं आहे आणि नंतर हळूवार हाताने गोल गोल फिरवत लाडू बांधायचे आहेत, म्हणजे मग लाडूचा आकार हा अगदी चांगला होतो। इथे मी डेकोरेशनसाठी फक्त बेदाणा लावलेला आहे, तुम्ही बदाम आणि पिस्ता देखील लावू शकता। अशाच पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत। अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बरोबर 30 लाडू झालेले आहेत। जर तुम्ही 1 किलोच्या प्रमाणात बनवणार असाल तर सर्व साहित्य हे दुप्पट प्रमाणात तुम्हाला घ्यावं लागेल। लाडवाचा रंग अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे आणि दिसायलाही अगदी आकर्षक दिसत आहेत, तसेच अगदी मऊ देखील झालेले आहेत। चवीला म्हणाल तर अगदी छान लागतात। मऊ आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे पाकातील रवा लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।